या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस, सोलापूर। सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची यूपी बिहार पेक्षा वाईट अवस्था केली आहे। संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणार अशी प्रतिक्रिया सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बीड येथे व्यक्त केली आहे। खासदार प्रणिती शिंदे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। बीड येथील संतोष देशमुख प्रकरण अतिशय भयानक आहे। आजपर्यंत आरोपी फरार आहेत। सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे। विधानसभेत आवाज उठविल्यानंतर थोडीफार कारवाईचे नाटक केले जाते। प्रशासनावर प्रचंड दबाव आहे। त्यांचे कुटुंबीय सुद्धा भीतीच्या सावटाखाली आहे। पोलीस संरक्षण त्यांच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या बीडच्या या भेटीप्रसंगी आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण आदी नेते मंडळी उपस्थित होते। आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाशी आज आम्ही सगळे खासदार आणि काही आमदार आम्ही येऊन भेटलो आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत। एकंदरीत असं दिसून येतं की पोलीस यंत्रणेवर पण खूप मोठ्या प्रमाणात दबाव आणला गेला आहे सत्ताधारी पक्षाकडून, सत्ताधाऱ्यांकडून आणि खुद्द CM कडून। ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत। आज संतोष देशमुख यांची कन्या, त्यांच्याशी मी बोलत होती, ती म्हणाली, आई मला बाहेर पडताना भीती वाटते, मला पण संरक्षणाची गरज आहे। कारण का हे पाळत ठेवून करतायत, डूब धरतायत आणि आज महिलांना पण सोडत नाहीत। असं एकंदरीत ही भीती या महाराष्ट्रात महिलांच्या मनात पण भीती आली। ज्या पद्धतीत त्यांची हत्या झाली इथे, इतकी क्रूर पद्धत होती आणि काही कारण नसताना आदर्श सरपंच म्हणून यांनी 2दा त्यांना पुरस्कार मिळाले, आदर्श गाव म्हणून सगळ्यांना मदत करणाऱ्या व्यक्ती आज त्यांची हत्या करण्यात आली आणि अजूनही 3 आरोपी फरार आहेत। कोणत्याही प्रकारचं काही मूव्हमेंट ही सरकारकडून दिसत नाही आहे। विधानसभेत आणि पार्लमेंटमध्ये थोडासा आवाज केला म्हणून आज इथपर्यंत तरी आलाय, नाहीतर हे सगळं झाकायचा प्रयत्न हे सरकार करत आहे। ह्याआधी आम्ही सूर्यवंशी यांच्या इथे होतो परभणीला, तिथे पण एकंदरीत असं दिसून आलं की PM रिपोर्ट म्हणतो की हे मारहाणीने मृत्यू झालाय आणि CM रेकॉर्डवर विधानसभेत खोटं सांगतात आणि म्हणतात की नाही हार्ट अटॅकने आला। म्हणजे एवढी तफावत ती पण आपल्या सगळ्यांना दिसणारी। तिथे पण प्रशासनावर दबाव आणून हे सगळं प्रकरण जे आहे ते मिटवायचा प्रयत्न दोन्हीकडे सगळीकडे एकंदरीत महाराष्ट्रात चालला आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आज या महाराष्ट्राचं UP बिहारपेक्षा वाईट अवस्था करून ठेवली। एवढ्या भीतीच्या वातावरणात सगळे लोक त्या ठिकाणी राहत आहेत, तर ह्याचा निषेध करून आम्ही जोपर्यंत तिथे ज्युडिशियल इन्क्वायरी, जोपर्यंत इथे सगळ्या आरोपींना अटक मिळत नाही, जोपर्यंत सगळीकडे न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस, महाविकास आघाडी, आम्ही सगळे, ही काय आता पक्षीय लढाई राहिली नाही आहे, ही सामान्य लोक एकीकडे, महाराष्ट्र एकीकडे आणि सत्ताधारी जनतेचा अहंकार आहे ते एकीकडे आहेत आणि आम्ही दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळवून देणार। अधिवेशनात मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शब्द पाळणारा व्यक्ती आहे। या प्रकरणात कुठलाही तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री किती असत्य त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणतायत। PM रिपोर्ट एक सांगतो, ते एक बोलतायत। ह्या प्रकरणात पण चौकशी झालीच नव्हती, दबाव आणला म्हणून चौकशी झाली, अजूनही 3 आरोपी फरार आहेत। एवढा दबाव ह्यांचा पोलीस यंत्रणेवर आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, आर्मानी, AP, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या अरमान अत्तर अँड परफ्युम्स। पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर।